नमस्कार मॅडम. काय नाही, रक्ताचा रिपोर्ट आला होता. तेच पाहत होतो की काय नेमकं कमी काय आहे रक्तामध्ये, काय जास्त आहे ते पाहण्याचं हे चालू रिपोर्ट पाहत होतो. रक्ताचा रिपोर्टचा तुम्ही एवढा विचार करताय, पण आता इथं जे काय आईची तब्येत बिघडत चालली तेव्हा चांगली आहे काय होते याचा कधी विचार केलाय का? त्याच्यासाठी काय करायचं? त्याच्यासाठी तुम्ही कधी कसं ब्लडचं सॅम्पल तुम्ही रक्ताचा रिपोर्ट काढण्यासाठी काय केलं? ब्लड तपासायला आता तुम्ही काय केलं ब्लडचं सॅम्पल घेतलं. तसंच त्याच पद्धतीने आपल्या काय आईच्या तब्येती जर आपल्याला हे करायची असेल सुधारायची असेल किंवा काय तब्येत चांगली ठेवायची असेल तर काय करायला लागेल. तसंच काळ्या मातीचं आपल्याला काय करायचं आपल्या ह्या जी जी काही माती आहे त्या मातीचं नमुना जो आहे ते आपल्याला तपासायला लागेल. नमुना कसा काय तपासायचा? आता मी पहिल्यांदाच पाहतोय नमुना मातीचा तपासतात म्हणून. मातीचा नमुना तपासण्यासाठी काय करायचं आपल्याला आपल्या शेतातल्या प्राचीन जी माती जी आहे वेगवेगळ्या ठिकाणावरनं माती एकत्र गोळा करायची आणि तुम्हाला मी ते सगळं प्रात्यक्षिकासहित दाखवेल. पण त्याच्या अगोदर तुम्हाला असा प्रश्न पडायला पाहिजे होता की मातीचं परीक्षण करायचं कशासाठी, माती कशी तपासायची आणि तपासल्याने काय होईल असा प्रश्न तुम्हाला पडायला पाहिजे. तो तुम्हाला पडला असेल. हा बरोबर आहे ना, मातीची तपास. आपल्या मातीमध्ये काय काय अन्नद्रव्य आहेत, ती अन्नद्रव्य आपल्या पिकासाठी उपयुक्त असणारी आहेत ती जास्त झाली आहे. आपण काय करतो की बाजारातनं खताचे गोणे आणतो आणि भरमसाठ खतांचा वापर करतो. का तर आपल्याला पीक आपलं सजणार पाहिजे, हिरवगार पाहिजे. पण आपण बघतो का कधी विचार केलाय का की आपण मातीमध्ये जेव्हा तेव्हा खतं वापरत नव्हते त्यावेळी पण मातीमध्ये पीक येतच होतं. मग ते कुठून येत होतं? मग ती मातीमध्ये जे काही अन्नद्रव्य आहे ती आपल्याला माहिती करून घेणं गरजेचं आहे. माती आपली जिवंत आहे ती मृत होत चालली ह्या सगळ्या गोष्टींचा आपण काय केलं पाहिजे, विचार केला पाहिजे. तरच आपल्या काळ्या आईचं आरोग्य आपण काय करू शकतो, व्यवस्थित ठेवू शकतो. तुम्ही आज 2 चपात्याच्या ऐवजी 4 चपात्या खाल्ल्या तर तुम्हाला काय होईल? अपचन होईल. तसंच आपण कधी विचार केलाय का काळ्या माती आईचं पण पोट असतं आणि त्या काळ्या आईचं पण पोट आपण खतांचा जास्त वापर करून काय करतोय, बिघडवतोय. तर ते अपचन काळ्या मातीला होऊ नये, आपल्या काळ्या आईला होऊ नये म्हणून काही गोष्टींसाठी खबरदारी घ्यायची. म्हणजे काय करायचं आपल्याला माती परीक्षण करायचं. आपल्या मातीमध्ये काय कमी आहे आणि काय आपल्याला बाहेरून टाकावं लागेल ह्या सगळ्या गोष्टींचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अगोदर आपल्याला माती नमुना आपल्या मातीचा काढून व्यवस्थितरित्या तांत्रिकरित्या तो माती नमुना कसा काढायचा काय त्याचं मी तुम्हाला मार्गदर्शन करते आणि ते जो माती आपण केलेली आहे नमुना काढलेला आहे तो आपण प्रयोगशाळेमध्ये तपासायला देतो. आता इथं खत टाकलं आपण शेणखत टाकलं आता मी ठरलंय ते होईल का तपासता आता येईल का माती नमुना आपण कुठल्या क्षेत्रातला घ्यायचा? तुम्ही आता काय सांगितलं की इथं शेणखत टाकेल. शेणखत टाकलेलं असेल किंवा अगोदरच्या पिकाला जर तुम्ही खत दिलं असेल किंवा इथे जनावरांच्या गोठ्याची जागा असेल किंवा झाडं असतील झाडाखालची माती त्या इत्यादी ठिकाणा किंवा पाणथळ जागा असेल तर त्या ठिकाणची माती आपल्याला घ्यायची नाही. समजा जर तुमची पाईपलाईन असली आणि पाईपलाईनच्या खालची जर तुम्ही मातीची लिकेज असेल किंवा तुम्ही पाण्यातनं काही खतं देतात अशा ठिकाणची माती पण आपल्याला घ्यायची नाही. माती आपला हा पीस आहे तर ह्या पीसच्या बाजूला जर गवत असेल किंवा बांध्याच्या कडेची माती आपल्याला माती नमुना काढताना अजिबात घ्यायची. तर ह्या गोष्टींची काळजी घ्यायची माती नमुना काढण्याच्या अगोदरच्या पिकाला जर आपण 3 महिन्यापूर्वी खत दिलं असेल तर त्या क्षेत्रातली माती आपण घेऊ शकतो. पण जर तुम्ही आता म्हणताय की ह्या क्षेत्रामध्ये आताच शेणखत अर्ध्या टाकले भागात टाकले मी ज्या बाजूचे घेतले ते चालू हा ज्या भागामध्ये तुम्ही खत नाही टाकलेलं त्या बाजूची तुम्ही घेऊ शकता. पण मी म्हणेन की आता अर्धाच माती नमुना तपासून घेण्याने तुम्हाला योग्य पूर्ण ह्या 1 एकर क्षेत्राचा व्यवस्थित त्यासाठी तसं एका साईडचं घेऊन चालणार नाही. आता माती नमुना घेताना काय करायचंय आपलं हे 1 एकरचं क्षेत्र आहे. ह्या 1 एकरच्या क्षेत्रामध्ये आपल्याला 8 ठिकाणं निवडायची. ती कशी झिगझॅग पद्धतीने किंवा कुठल्याही रँडम ठिकाणावरनं जेणेकरून पूर्ण 1 एकर क्षेत्राचा मातीचा जो ऍक्च्युअल पोत आहे तो आपल्याला लक्षात येईल. जर समजा इथं काही ठिकाणी आपलं सगळं म्हणजे प्रत्येक ठिकाणची माती थोड्याफार प्रकारे वेगळी असते. पण म्हणून मग एक प्रातिनिधिक स्वरूपात जर आपल्याला माती नमुना काढायचा असेल तर आपल्याला सगळ्या बाबीचा विचार करावा लागतो. तर फक्त बांध सोडून शेतामधले 8 ते 10 ठिकाणची माती आपल्याला काढायची. नंतर ती एकत्रितरित्या मिक्स करायची आणि मिक्स केल्यानंतर त्याचे 4 भाग करायचे. 4 भाग केल्यानंतर त्यातले 2 भाग बाजूला सारायचे, 2 भाग राहतील. 2 भाग राहिल्यानंतर त्यातले परत त्याचे 4 भाग करायचे. अशी आपल्याला जोपर्यंत माती अर्धा ते 1 किलो होत नाही
तोपर्यंत ती माती मिक्स करून त्याचा नमुना गोळा. आपण प्रत्यक्षात बघूया आता प्लॉटवरती माती नमुना कसा घ्यायचा. तुम्ही आता इथे कुठलं पीक घेणार आहे? आणि मग तो भात भात. आता खरीप हंगामात तुम्ही भात आपलं घेणार. सोयाबीन आपलं सोयाबीन असेल. सोयाबीन घेतो. हा. आता भाताला जरा असं व्यवस्थित करून भात लावायचं. तिथे भात लावणार आहे तुम्ही. भाताचं कसं असतं, खोलं जास्त मुळं जे आहेत ते जास्त खोल जातात, ते उथळ असतात. जी पण सोयाबीन असेल, भात असेल, ज्यांची मुळं वरच्या वर असतात, अशा पिकांसाठी आपल्याला 15 ते 30 सेंटीमीटर पर्यंतचा जो खड्डा आहे ते तिथला तो आपल्याला खड्डा करून माती त्यातनं काढायची. तर तुम्हाला तो खड्डा कसा घ्यायचा आणि माती कशी काढायची, माती नमुना कसा काढायचा, तर तुम्हाला एका ठिकाणी मी माती दाखवते. तसं तुम्हाला मग 8 ते 10 ठिकाणावरची माती घ्यायची. प्रत्येक खड्ड्यातनं 1 किलो माती गोळा करायची. अशी 8 किलो माती तयार झाली. 8 किलोतली पुन्हा मग 4 भाग करून अशी 1 किलो माती घ्यायची. आपल्याला माती नमुना काढायचा. तुमच्या लक्षात आलं मातीचा नमुना कुठला घ्यायचा नाही, भाताच्या कडे घ्यायचा. घ्यायचं, पायपाच्या कडे घ्यायचं नाही. बरोबर. अजून झाडाखाली घ्यायचं. झाडाखालचं घ्यायचं. जनावरांची जिथं बांधलेली आहेत आपली फळबाग आहे, त्या फळबागेचा माती नमुना आपल्याला तपासता येते. फळबागेचं माती नमुना तपासताना काय करायचं, आता हे तुमचं झाड आहे आंब्याचं, तर त्या आंब्याच्या झाडापासून 30 ते 40 सेंटीमीटरचं अंतर सोडून द्यायचं आणि ते अंतर सोडून ह्या परिघातनं तुम्हाला काय करायचंय, माती नमुना काढायचा. तर आता आपण भात पीक किंवा उथळ पिकांसाठी आपण काय म्हटलं होतं की 30 सेंटीमीटर पर्यंतचा खड्डा घ्यायचा. पण फळबागेमध्ये काय करायचं आपल्याला, ती 90 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा. 90 सेंटीमीटरचा खड्डा घेऊन 30 सेंटीमीटरच्या थरातली माती, 60 सेंटीमीटरच्या थरातली माती आणि 90 सेंटीमीटरच्या थरातली माती, असं वेगवेगळ्या 3 थरातली माती घ्यायची. लक्षात आलं माती कशी घ्यायची आणि किती खड्डा घ्यायचा. पण 90 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा. 30 म्हणजे एका फुटावरची माती, 2 फुटावरची माती आणि 3 फुटावरची माती, असे वेगवेगळ्या ठिकाणावरची माती ती घ्यायची. असं आपल्याला प्रत्येक झाडाच्या जवळपासची किंवा बागेतील एक 8 ते 10 ठिकाणावरनं माती गोळा करायची. त्यानुसार आम्हाला काय म्हणायचं की हे किती वेळा हे करायचं? माती परीक्षण तुम्ही एकदा केलं तर तुम्हाला असं वाटेल आता की माती एकदा तपासली मग परत कशाला तपासायची. पण वर्षातनं एक वेळा आपल्याला माती परीक्षण करायचं. म्हणजे एका वर्षात काढायला माती म्हणून आपल्याला वर्षभर जे आपलं काही खत व्यवस्थापन आहे त्याच्यासाठी उपयोगी पडू शकतो. नंतर जर समजा तुम्हाला परत भविष्यात 1 वर्षानंतर दुसरं पीक घ्यायचं असेल तर पोल पिकांसाठी आपल्याला 60 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा आणि इतर पिकांसाठी 30 सेंटीमीटर आणि फळबागेसाठी 30, 60 आणि 90 म्हणजे असं 3 थरातली माती म्हणजे एकूण 90 सेंटीमीटरचा खड्डा घ्यायचा. आलं लक्षात? मॅडम ही माती घ्यायची का? नाही, ही माती आपल्याला पूर्ण खड्ड्यातनं बाहेर काढायची. ही आता तुम्ही माती बाहेर काढा. आता ही सगळी माती बाहेर बाजूला काढल्यानंतर काय करायचंय, आपल्याला लाकडी असेल किंवा कुठलंही लाकडाचं वापरायचं. लोखंडाच्या ह्याने, खुरप्यानी किंवा कशाने माती काढायची नाही. आता हा आपला 31 सेंटीमीटर खोलीचा खड्डा झालाय, तर ह्या खड्ड्यातनं काय करायचं, ही साईडनी माती सगळी आपल्याला अशी करडायची आणि ही करडलेली माती जी जमा होईल ती आपल्याला काय करायची, आता टोपल्यामध्ये गोळा करायची. हे लोखंडाचं टोपलं आहे ना, हे नाही चालणार आपल्याला, प्लास्टिकचं टोपलं लागेल. लोखंडाचं टोपलं का नाही वापरायचं, जर आपण लोखंडाचं टोपलं वापरलं किंवा त्या लोखंडी कुरळीने जर आपण ही माती करडून काढली किंवा लोखंडाच्या खुरप्याने माती करडून काढली तर आपल्या मातीमध्ये काय होईल, आयर्नचं प्रमाण जास्त येईल आणि मग आपला हा माती नमुना काय होईल, चुकेल. म्हणून मग आपल्याला प्लास्टिकच्या टोपल्यामध्ये माती गोळा करायची आणि हे जे माती आपण बाजूने खड्ड्यातनं करडून काढलेली ती सुद्धा लाकडाच्या साह्याने काढायची, खुरप्याच्या साह्याने काढायची नाही. आता आपण काय करूया, की 1 किलो माती ह्या खड्ड्यातली या गोळा करू आणि आता तुम्ही ही जी बाजूला केलेली माती आहे त्या खड्ड्यातली जी बाजूला काढली ती माती परत त्याच्यामध्ये टाकून. लक्षात आलं आता कसं माती नमुना घ्यायचा प्रातिनिधिक. आता हा आपण एका खड्ड्यातला काढला. आता नंतर काय करणार, आपण असंच तिरक्या दिशेने जाणार, तिथं एक खड्डा घ्यायचा. हा, ही माती सगळी याच्यात टाकून
हा आता इथनं आपण नंतर कुठं नागमोडी पद्धतीने जायचं. त्या इथने ह्या चौद्यापासून आपण इथं एक माती नमुना घेणार, इथपर्यंत एक घेतल्यानंतर परत त्या ठिकाणचा माती नमुना घ्यायचा, इथला घेणार, परत मग तसं असं नागमोडी पद्धतीने पूर्ण आपलं कव्हर होईल. अशा पद्धतीने 8 खड्डे घ्यायचे आणि 8 खड्डे मध्ये आपले 1 किलो माती आपल्याला घ्यायची. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, मॅडम आता हे 1 एकर आहे, याच्यात आपण 8 खड्डे घेतले, 1 हेक्टर सलग क्षेत्र असेल तर काय करायचं? तर 1 हेक्टरचं क्षेत्र सलग असेल ना तर पण तीच पद्धत वापरायची, फक्त जे अंतर आहे खड्ड्यांमध्ये वाढवायचं. आणि जर समजा तुमचं क्षेत्र सलग असं 1 हेक्टर असेल 30 पूर्ण, तर वेगवेगळ्या ठिकाणची माती आपल्याला कळतच ना की इथली माती थोडी लालवट दिसते, इथली पांढरट दिसते किंवा इथली काळपट दिसते. तर असे ठिकाणं निवडायची आणि प्रत्येक ठिकाणावरनं थोडी जी 1 किलो माती आहे ती आपल्याला एकत्र घ्यायची. 8 झाले पाहिजे. आता आलं लक्षात तुमचं, जिथं कुठं 1 हेक्टरचं सलग क्षेत्र असेल तर त्या ठिकाणी अशी माती काढायची. जर तुमचं क्षेत्र आता समजा इथं एक तुमचं क्षेत्र आहे, खाली एक क्षेत्र आहे किंवा पलीकडे एक क्षेत्र आहे, तर त्या प्रत्येक ठिकाणचे 2-2, 4-4 ठिकाणची माती काढून पूर्ण मग माती परत एकत्र करायची. सावलीला सुकवणार, सावलीला सुकवायची, नंतर चाळणीने चांगली गाळून घ्यायची आणि नंतर जी काही माती आपली गोळा होईल, 8 किलो माती एकत्र येईल. 8 किलो माती आपण काय करणार, एका कागदावरती अंथरून घेणार. त्याचं काय करणार, आपण एक गोल तयार करायचं, 4 भाग करायचे त्याचे. 4 भाग केल्यानंतर समोरासमोरचे भाग बाजूला काढायचे आणि एका कोपऱ्यातले समोरासमोरचे भाग एक साईड घ्यायचे आणि एक साईड म्हणजे तिरकस. तुम्हाला मी ते कागदावरती प्रत्यक्ष करून दाखवते की कसे मातीचे भाग पाडायचे आणि शेवटी माती किती घ्यायची. घेतलेली माती त्यातली आपल्याला 1 किलो जे सॅम्पल आहे ते तपासण्यात येते. याच्यामध्ये आता आपल्याला काय कमी आहे काय जास्त आहे या मातीत कळणार आपल्याला. आणि जर समजा मग जो काही तुमचा रिपोर्ट येईल त्यानुसार तुम्हाला खत नियोजन करायचं. ही जी माती आहे ना, आता या मातीचे आपल्याला काय करायचं, 4 भाग करायचे. 8 किलो माती, 8 किलो मातीची फक्त आपल्याला 1 किलो माती तपासायला द्यायची. आपण आता हे 8 वेगवेगळ्या ठिकाणावरून माती गोळा केली ना, त्याचा एक असं पूर्ण एक गोल भाग करायचा. नंतर काय करायचं, त्याचे असे 4 भाग करायचे. 4 भाग करायचे. यातली हे समोरासमोरचा जो भाग आहे ना तो काढून टाकायचा या टोपल्यात. नंतर काय करायचं, परत त्याचे 4 भाग करायचे आणि समोरासमोरचे जे आहेत 2 भाग, ते 2 भाग घ्यायचे. हे असे घ्यायचे, 2 ठेवायचे आणि 2 बाजूला काढायचे. नंतर परत याचे 4 भाग करायचे. असं करत 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 आपल्याला काय करायचं, जेव्हा माती 1 किलो शिल्लक राहील हा ती माती आपल्याला काय करायचं, तपासायला द्यायची. आता तपासायला देताना काय करायचं, जी 1 किलो माती असेल आपली, ती एका 1 किलो मातीवरती माती पिशवीत भरायची आणि पिशवी भरल्यानंतर पिशवीवरती काय माहिती लिहिणार तुम्ही, तुमचं गाव लिहायचं, तुमचं आधी नाव लिहिणार, पूर्ण नाव लिहायचं, गाव लिहायचं, तुमचा गट नंबर लिहायचा आणि तुम्ही मागच्या वर्षी कुठलं पीक घेतलं होतं आणि पुढच्या वर्षी कुठलं पीक घेणार आहे. तर त्या ही सगळी माहिती त्या आपल्याला काय करायची, चिठ्ठीवरती लिहायची. तसंच तुमचा आधार कार्ड नंबर सुद्धा तुम्हाला त्या चिठ्ठीवरती लिहावा लागेल, तुमचा मोबाईल नंबर, एवढी सगळी माहिती त्या चिठ्ठीवरती घरातलं कोणाचं दिलं तरी चालेल. आणि ती सगळी माती तुम्ही काय करायचं, 1 किलोची जी पिशवी आहे ती तपासायला द्यायची. मग कुठे देणार तपासायला तुम्ही, प्रश्न पडला की नाही, हा तुम्ही द्याल माझ्याकडे. तर माझ्याकडे जेव्हा आपल्याला एखादं गाव घेतलं जाईल माती परीक्षणासाठी, त्यावेळी तुम्ही आमच्याकडे दिलं तरी चालेल. पण जर तुम्हाला वैयक्तिक तपासून घ्यायची तुमचा माती नमुना तुमच्या शेतीचा, तर आपल्याकडे प्रायव्हेट लॅब पण असतात आणि कृषी विज्ञान केंद्रामध्ये किंवा आपलं कृषी विद्यापीठाचं ऑफिस असेल किंवा आपलं आता पुण्यामध्ये तुम्ही राहताय ना, तर पुण्यामध्ये प्रयोगशाळा आहे माती परीक्षणाची सेपरेट कृषी भवनला, तर तिथे सुद्धा तुम्ही ते नेऊन देऊ शकता. त्याला 25 रुपये फीस घेतात फक्त तपासणीसाठी. तर ती 25 रुपये फीस भरायची आणि तुमचा माती नमुना तपासून घ्यायचा. त्याचा रिपोर्ट लगेच तुम्हाला मातीचा रिपोर्ट लगेच मिळणार नाही, तुम्हाला 1 महिन्यानंतर मातीचा जो आहे तो रिपोर्ट. आणि जो काही रिपोर्ट येईल त्यानुसार तुम्ही जे पुढचं पीक घेणार आहे त्या पिकासाठी खत व्यवस्थापन कसं करायचं किंवा जी पण तुम्ही पिकं तुमच्या शेतामध्ये घेतात त्या जर शेतात पिकांची नावं दिली तर तुम्हाला प्रत्येक पिकासाठी कुठल्या पद्धतीने खत व्यवस्थापन तुमच्या मातीच्या परीक्षण अहवालानुसार असेल
ते त्याच्यामध्ये तुम्हाला दिलेलं असतं आणि त्या नियोजनाप्रमाणेच तुम्ही तुमचं खताचं नियोजन करायचं. खत जास्तही द्यायचं नाही आणि खत कमीही द्यायचं नाही. जे काही त्या रिपोर्टमध्ये आले त्याप्रमाणे तुम्ही खत व्यवस्थापन तुमच्या शेतात करू शकता.